नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी पंकज घटे आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो। मागच्या आठवड्यामध्ये आपण एक व्हिडिओ बनवलेला का माती परीक्षण म्हणजे काय किंवा माती परीक्षण का केलं पाहिजे। तर बरेचसे शेतकरी बांधवांचे फोन वगैरे आलेत का व माती परीक्षण करायचं असेल तर मातीचा नमुना कसा घेतला पाहिजे। तर त्या संदर्भात आजचा व्हिडिओ बनवणार आहेत। आणि खरोखर हाही महत्त्वाचा प्रश्न आहे का माती परीक्षण करायचं आहे, परंतु मातीचा नमुना कसा घ्यायचा हा सर्वात मोठा टेक्निकली पार्ट आहे। त्याचसाठी शेतकरी बंधूंनो, आजच्या या माझ्या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी किंवा आपण व्हिडिओ माझा बघण्याच्या आधी माझ्या शेतीतज्ञ पंकज घेटे यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओची माहिती येत राहील। तर आजचा जो व्हिडिओ आहे मातीचा नमुना कलेक्शन कसं करायचं किंवा मातीचा नमुना कसा घ्यायचा, तर आपण आज ऑन फील्ड वरती हा डेमो बघणार आहोत। तर त्यामध्ये आपण बघतोय का सर्वात प्रथम आपल्याला मातीचा नमुना घेण्यासाठी काही साहित्य लागतं ते मी सांगणार आहे। त्यासाठी आपल्याला वरची जी माती आहे ते काढण्यासाठी आपल्याला फावडे लागतील किंवा कुदळ लागेल, बरोबर। त्यानंतर एक घेमली लागेल, एक गोणपाट लागेल, तसं आपल्याला साहित्य हे असणं गरजेचं आहे। त्यानंतर आपण बघतो का ह्या शेतामध्ये नांगरटी होऊन गेलेली आहे, लागवडीची तयारी झालेली आहे, परंतु अजून लागवड काही केलेली नाहीये। तर अशा शेतातलाही नमुना आपण घेऊ शकतो। तर आपण बघतो का एका हेक्टरला एक हेक्टर जर का क्षेत्र असेल तर त्या क्षेत्रामध्ये आपल्याला साधारणतः एक 8 ते 10 ठिकाणचे नमुने घ्यावे लागतात। तर शेतकरी बंधूंनो, माझा व्हिडिओ मध्ये मी सांगेल का हे शेताचे बांध आहेत, तर ह्या शेताच्या बांधावरनं जी काही झाडांची लागवड आहे, तर आपल्याला ते झाडांच्या लागवड आहे त्याच्या खालची जागा आपल्याला मातीचा नमुना घेण्यासाठी घ्यायची नाहीये। जिथे गुरंढोरं बसलेले असतात त्या ठिकाणची जागा आपल्याला घ्यायची नाहीये। तर बांध आपल्याला सोडून द्यायचा आहे, ज्याला आपण गट म्हणतो, तो सोडून द्यायचा आहे ना आपल्याला मध्य सेंटरला अगदी नागमोड्या पद्धतीने, ज्याला आपण झिगझॅग म्हणतो, का झिगझॅग पद्धतीने आपल्याला मातीचा नमुना घ्यायचा आहे। थोडा व्हिडिओ मोठाही होईल परंतु अत्यंत गरजेचं आहे। तर नागमोडी पद्धतीने व्हिडिओ घेत असताना मी इथे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे का आपल्याला साधारणतः एक फूट खोलीचा आपल्याला खड्डा खोदायचा आहे आणि त्या खड्ड्याच्या मधून आपल्याला माती ही कलेक्ट करायची आहे। तर हा खड्डा खोदल्याच्या नंतर आपल्याला जी खालची माती असते ती आपल्याला माती खळून व्ही आकाराचा खड्डा खोदून आपल्याला ती माती जी आहे कठड्याची ती आपल्याला तासून आपल्याला गोणपाटावरती टाकावी लागते। तर इथे मी लोखंडी जे साहित्य आहे मातीचं नमुना घेण्यासाठी मी ते लोखंडी साहित्य टाळलेलं आहे। कारण काय असतं की लोखंडामध्ये जे घटक आहेत तर ते घटक जर का मातीमध्ये गेले तर आपल्याला मातीच्या नमुन्यामध्ये टेस्टिंगमध्ये ज्या गोष्टी मिळाल्या पाहिजे त्या प्रॉपर गोष्टी मिळत नाही। त्यासाठी मी इथे लाकडी काडीचा वापर केलेला आहे। जिथपर्यंत माती निघत गेली तोपर्यंत मी ह्या काडीचा वापर केला। तर अशा पद्धतीने आपल्याला मातीचा नमुना घ्यायचा आहे। तर मी सांगितलं का एका हेक्टरमध्ये आपल्याला साधारणतः म्हणजे 2.5 एकरासाठी आपल्याला 8 ते 10 ठिकाणी मातीचे नमुने घ्यावे लागतील। तर अशाच पद्धतीने आपल्याला खड्डे करायचे आहे आणि प्रत्येक खड्ड्यामधनं आपल्याला साधारणतः एक 500 ग्रॅम च्या जवळपास माती येईल एवढी माती आपल्याला गोणपाटावरती टाकायची आहे। नागमोळ्या पद्धतीने खड्डे करत घ्यायचा आहे। एक खड्डा जर आपण इथे घेतला तर दुसरा असा अपोजिट साईडला घ्यायचा, तिसरा बाजूला घ्यायचा आणि असं पूर्ण क्षेत्रामधून आपण मातीचा नमुना हा सर्व माती घेऊन एका गोणपाटावरती घ्यायचे। नंतर शेतकरी बंधूंना सर्वात महत्त्वाचा का माती तर आपण गोणपाटावरती घेतली, परंतु पुढे काय करायचं तर त्यासाठी सांगेल का यातले जे दगड गोटे आहेत किंवा मोठे मोठे दगड आहेत हे सगळे दगड गोटे बाजूला करायचे। हे सगळे बाजूला करत आहे मी आणि हे बाजूला केल्याच्या नंतर आपल्याला ही सर्व माती एकजीव करावी लागते। ज्या पद्धतीने आपण रोळगे किंवा बट्टीचं जे मोहन दिलं जातं किंवा मोहन म्हणतो आपण, तर अगदी त्याच पद्धतीने ह्या मातीला पण आपल्याला सगळी एकजीव करावी लागते। अशी संपूर्ण माती एकजीव करून घ्यायची। त्यातल्या काडी कचरा जो आहे तो बाजूला करून घ्यायचा, जाळे जाळे दगड गोटे बाजूला करून घ्यायचे आणि एकजीव केल्याच्या नंतर याचे 4 समान भाग पाडायचे। बघा मी पाळत आहे का
बघा 4 समान भाग पडायचे आहे, हे असे करायचे बरोबर. याच्यानंतर 2 भाग कुठलेही बाजूला करायचे आहे आणि परत पुन्हा तिला मातीला एकजीव करायचे, म्हणजे मिक्स करून घ्यायचे पूर्णपणे. परत आपण परत प्रोसिजर ती पुन्हा अशीच करायची आहे. 2 भाग करायचे आहे आणि कुठलेही 2 भाग बाजूला करून पुन्हा ते आपण मिक्स करायचे. तर अशी ही पूर्ण माती जोपर्यंत मिक्स करत जायची का पूर्ण खड्ड्यातली माती आपण 8 ते 10 ठिकाणची माती घेतल्याच्या नंतर ही माती आपल्याला साधारणतः ज्यावेळेस आपण लॅबला पाठवतो त्यासाठी आपल्याला साधारणतः अर्धा ते 1 किलो माती ही पुरेशी सॉइल टेस्टिंगसाठी पुरेशी असते. यानंतर प्रश्न येतो का आपल्याला मातीचा नमुना हा ज्यावेळेस आपण एखाद्या लॅबला पाठवतो तर त्या लॅबला दिल्याच्या नंतर त्याच्या आधी कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे. तर मी सांगेल का शेतामध्ये आपण ज्यावेळेस मातीचा नमुना घेतो त्यावेळेस कापडी पिशवीमध्ये घ्यायचा आहे. कापडी पिशवीमध्ये त्या पिशवीवरती शेतकऱ्याचं नाव, त्याचा संपूर्ण ॲड्रेस घ्यायचा आहे, जमिनीचा प्रकार घ्यायचा आहे आणि याच्या आधी कुठला पिकाची लागवड केलेली होती ते पण आपण त्याच्यावरती मेन्शन करायचं आहे. आणि मी सांगेल का चांगल्यात चांगल्या लॅबमध्ये आपण माती परीक्षणचा नमुना हा द्यायचा आहे. मग नंतर प्रश्न येतो का बा आपल्याला नेमकं माती परीक्षण करत असताना सॉइल टेस्टिंगमध्ये परीक्षण हे कुठल्या कुठल्या गोष्टींचं केलं पाहिजे. तर मी इथे आवरून एक उदाहरण सांगेल का आपण जर का एखाद्या MD डॉक्टरांजवळ गेल्याच्या नंतर MD डॉक्टर पूर्णच्या पूर्ण टेस्ट ज्या मानवी शरीराला टेस्ट दिल्या जातात तर त्या पूर्णच्या पूर्ण टेस्ट करायला सांगत नाही. त्यांना कळतं की एखाद्या पेशंटला कुठल्या रोगाची किंवा कुठल्या आजाराचे सिम्पटम दिसत आहेत, अगदी त्याच पद्धतीने ते त्याच्या रक्ताच्या तपासण्या करायला होतील. तर अगदी त्याच पद्धतीने माती परीक्षणामध्ये तुम्ही pH म्हणजे जमिनीचा सामू, ज्याला आपण जमिनीचा सामू म्हणजे आम्ल विम्ल निर्देशांक म्हणतो, EC म्हणजे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी ज्याला विद्युत वाहकता म्हणतात, OC म्हणजे ज्याला ऑर्गॅनिक कार्बन सेंद्रिय कार्बन म्हणतात. तर अशा त्यानंतर NPK नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश, त्यानंतर कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर असेल आणि मायक्रोन्यूट्रियनच्या टेस्ट असतील किंवा चुनखडीची टेस्ट असेल. तर ह्या आपल्याला जी आवश्यकता आहे अगदी त्याच पद्धतीने आपण त्या टेस्ट करण्यासाठी तिथे आपल्याला सांगायचं आहे की आपल्याला आपल्या जमिनीमधल्या कुठल्या गोष्टी बघायच्या आहे. अगदी त्या पद्धतीने तिथे ठरलेलं असतं किंवा आणि अशा पद्धतीने आपण एखाद्या चांगल्या लॅबला मातीचा नमुना द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या मातीमध्ये कुठल्या गोष्टींची कमतरता आहे, कुठल्या गोष्टी किती प्रमाणामध्ये आहे, ह्या गोष्टी आपल्याला कळतात आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या खतांचं नियोजन, आपल्या पिकासाठी लागणारा जे काही गोष्टींचं खतांसाठी नियोजन आहे ते आपण सर्व करू शकतो. यामध्ये आपण आपला खर्च कमी करून उत्पन्नही जास्त करू शकतो. तर धन्यवाद मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगेल. व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे परंतु आवर्जून आपण बघावा, कारण मातीचा नमुना कसा घ्यायचा यामध्ये सविस्तर मला जेवढं कव्हरेज करायचं होतं ती संपूर्ण माहिती यामध्ये देण्याचा प्रयत्न केला. याच्यानंतर माती परीक्षण केल्याच्या नंतर आपल्याला कुठल्या खतं वापरायचे किंवा कुठल्या जमिनीच्या पोतानुसार आपण खतांचं नियोजन केलं पाहिजे याच्यानंतर माझा व्हिडिओ येईल. त्यासाठी मी आवर्जून सर्वांना सांगेल की माझे शेतीतज्ञ पंकज घेटे या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान जय किसान.